व्हिडिओच्या नादात बघा माझं बोट कापलं. तर मंडळी हा म्हणजे हात कापला ना माझा, त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली. म्हणजे लहानपणी ना मी माझ्या आजीकडे असायची. आई वडील मुंबईला असायचे आणि पहिल्यापासून कसं आजीची सवय झालेली होती. तर मुंबईला राहायला आधी मुळात आवडत पण नव्हतं आणि आजीची पण सवय होती. तर मग नाही जमायचं. मग मी आजीकडेच असायची. लहानाची मोठी कॉलेज वगैरे सगळं आजीकडेच झालं. आई वडील वर्षातून एकदा यायचे, मे महिन्यात वगैरे. तर मग तेव्हा कसं असं काय कापलं वगैरे ना, तर मग आजी लगेच धावत यायची व हळद बिळद लावायची. तेव्हा कसं औषध वगैरे काय नसायचं, मग हळद वगैरे लावायची आणि मग कपड्याने वगैरे असं हे हाताला बांधायची वगैरे. मग असं दिवसभर तेच असायचं, बाबा हात कापला पोरीचा हात कापला वगैरे. आणि त्यानंतर मग एकदा म्हणजे लग्न झाल्यानंतर मग माझा पहिल्यांदाच असा हात कापलेला. तर मग हात कापला तर मग काय लग्न झालं सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरी सेमच असतं. तर मग त्याच्यानंतर मग माझा हात कापलेला. तर मग हात कापल्यानंतर मग मी भांडी घासायला बसली. तर मग ते माझ्या हाताला खूप झोंबत होतं. मग तेव्हा म्हणजे असं मला एवढं रडायला आलं ना की म्हणजे मग तेव्हाचे दिवस आठवले. म्हणजे तेव्हा लग्नाच्या आधी कसं होतं, म्हणजे हात वगैरे कापला तर कसं आजी लगेच म्हणजे हे करायची, दिवसभर म्हणजे तेच चालू असायचं, हात कापला वगैरे. आणि आता कसं म्हणजे असं कोण विचारायला नाही म्हणजे आपल्याला, आणि तोच हात घेऊन म्हणजे आपण काम करतोय. तर मग ते आठवण मला खूप रडायला आली. आणि आता पण तसंच, आता माझा हात कापला तर आता त्या हातानेच मला सगळं काम करायचं आहे घरातलं. पुरुषांचं एक बरं असतं ना की म्हणजे कसं आपण एक काम केलं की ते लोक कसे राजा होतात. सगळ्यांचंच नसतं पण बऱ्याच जणांचं असतं असं. पण आमच्या बायकांचं तसं नसतं. बाहेरची पण कामं बघा, मुलांचं बघा सगळं, परत घरात येऊन करा जेवण वगैरे जे काय कामं असतील. अर्थात आता सगळ्यांचंच नसतं असं, म्हणजे जे लोक आता म्हणजे हायफाय लोक असतात त्यांच्या घरी कसे मेड वगैरे असतात, काम करणाऱ्या बायका असतात. आमच्यासारख्या म्हणजे सामान्य स्त्रियांचं सांगतो. असो, ठीक आहे, चला बाय बाय.